जय शिवराय मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। 22 जुलै 2026 रोजी प्रायोगिक तत्वावरती या कर्जमाफी प्रक्रियेमध्ये 553 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आलेली नाही। इन्कम टॅक्स पे जे शेतकरी येतं त्यांची माहिती मिळालेली नसल्यामुळे याद्या प्रकाशित करण्यात आल्या नसल्याची माहिती देण्यात आली। परंतु जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत नसतील किंवा त्या कक्षेमध्ये येणार नाहीत अशा शेतकऱ्यांची ओळख पटवून याच्या अंतर्गत पहिली यादी ही 553 शेतकऱ्यांची प्रकाशित करण्यात आलेली आहे। आणि या शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। अर्थात या शेतकऱ्यांची केवायसी झाल्याबरोबर या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये तात्काळ त्यांचा निधी वितरित केला जाणार आहे। निधी किती वितरित करण्यात आलेला आहे तर 1 कोटी रुपये। शेतकरी कर्जमाफी योजनेपर्यंत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफ केली जाणार आहेत। परंतु आता हे जे काही ओळख पटवलेले शेतकरी येतात हे साधारणपणे 10, 15, 20 ते 25 हजार रुपयाच्या आतली कर्ज असलेले शेतकरी येतात। कारण 553 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी अर्थात प्रति शेतकरी जास्तीत जास्त 18,080 रुपयापर्यंतचा निधी हा वितरित केला जाऊ शकतो। आणि या अनुषंगानं 20 ते 25 हजाराच्या आतील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची ओळख पटवून या शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। कारण आम्ही याच तारखेला कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करणार हे सांगण्यात आलेलं असल्यामुळे याच कर्जमाफीची प्रक्रिया याच तारखेला सुरू करण्यासाठी हे काही शेतकरी शोधून त्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता या शेतकऱ्यांना SMS द्वारे कळवलं जाईल त्यांची आपली निवड झालेली आहे, आपली पुढची प्रक्रिया पार पाडा म्हणून। आता काही शेतकऱ्यांना जर SMS आले नाही तर आपले सरकारचे जे काही पोर्टल असेल या आपले सरकारच्या पोर्टलवरती PAHSKY अर्थात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अशा प्रकारचे एक टॅब ऍड केला जाईल। त्या टॅबच्या अंतर्गत या शेतकऱ्यांची यादी आता आपले सरकार सेवा केंद्रावरती पाहता येणार आहे। ज्या ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी असतील त्यांना त्याच्याबद्दलची माहिती कळवली जाईल आणि या शेतकऱ्यांना याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाच्या अंतर्गत जो टॅब बनवण्यात येईल त्या टॅब वरती आपल्या फार्मर ID आधारसह बायोमेट्रिक पद्धतीनं केवायसी करायची। केवायसी केल्याबरोबर त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम क्रेडिट केली जाणार आहे। आता याच्यानंतर पुढील याद्या येतील, पुढच्या प्रक्रिया सुरू होतील, याची केवायसी कशी करायची वगैरे वगैरे सर्व प्रक्रिया समोर येतील आणि त्याच्याबद्दल जे अपडेट येतील ते अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावरती PAHSKY नावाचा टॅब या ठिकाणी जोडला जाईल आणि त्या टॅबच्या माध्यमातून या प्रक्रिया पार पाडल्या जातील। याच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर ते अपडेट आपण नक्की जाणून घेऊयात। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।